मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। एपीएमसी फळ मार्केटच्या एक्सपोर्ट बिल्डिंगच्या तळमजल्याला भीषण आग लागली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या वेल्डिंगच्या कामादरम्यान उडालेली एक चिंगारी तळमजल्यावरील दुकानांमध्ये साठवून ठेवलेल्या प्लास्टिक कॅरेटवर पडल्याने आग भडकली। आगीची माहिती मिळताच 2 अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र अतिक्रमण पॅसेजमध्ये साठवलेले कॅरेट, पुठ्ठा व ज्वलनशील साहित्य तसेच स्वच्छतेच्या अभावामुळे अग्निशमन व बचाव कार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। एका गाळ्यात जवळपास 2000 प्लास्टिक कॅरेटची साठवणूक करण्यात आली होती। तसेच पहिल्या मजल्यावर एका गाळ्यात तोडफोड करून ग्रिल बसवण्याचे काम सुरू होते। तळमजल्यावर अनधिकृतपणे गोदाम उभारून तसेच बाहेर मोठ्या प्रमाणात शेड टाकून कॅरेट साठवून ठेवण्यात आल्याची घटना देखील उघड झाली आहे। महत्त्वाचे म्हणजे याच इमारतीत यापूर्वीही आगीच्या घटना घडल्या होत्या, मात्र तरीही एपीएमसी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले नाहीत, असा गंभीर आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात आलाय। या घटनेनंतर अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण तसेच अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोरदार व्यापाऱ्यांकडून होत आहे।